असतो म्हणजे मी दूर गेलो असं नसतं. आजची कथा आहे एका अशा भक्ताची जो स्वामींवर नाराज झाला होता. त्याचं नाव होतं विनायक. तो रोज माझं नाम घेत असे, मंदिरात येत असे, डोळ्यांत श्रद्धा होती. पण एक दिवस त्याच्या आयुष्यात संकट आली. नोकरी गेली, मित्रांनी साथ सोडली, घरात ताण वाढला, लोकांनी गैरसमज केले आणि विनायक मनात म्हणाला, स्वामी, मी रोज तुमचं नाव घेतलं, मग माझ्याच वाट्याला दुःख का? हळूहळू त्याने नामस्मरण बंद केलं, मंदिरात जाणं बंद केलं. मनात राग, तक्रार, निराशा. एक रात्री तो तुटून गेला. मंदिरात आला, समोर बसला आणि म्हणाला, तुम्ही मला सोडलत, मी एवढा विश्वास ठेवला तरी तुम्ही मला वाचवलं नाही. मंदिरात शांतता होती, फक्त दिव्याची ज्योत हालत होती. आणि मग एक आवाज, शांत, गंभीर, बाळा, मी तुला सोडलं नाही, मी तुला घडवत होतो. लोखंड तापवल्याशिवाय तलवार तयार होत नाही. ज्याच्यावर माझं प्रेम असतं त्याची परीक्षा थोडी कठीण असते. तू हरलास नाहीस, तू तयार होत आहेस. विनायकच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. त्याला जाणवलं, मी कधीच दूर नव्हतो. प्रिय भक्तांनो, आपण सगळे कधी ना कधी विनायकसारखे होतो. संकट आलं की विचारतो, देवा, माझ्याच बाबतीत का? पण लक्षात ठेवा, शांतता म्हणजे सोडून जाणं नसतं. उशीर म्हणजे नकार नसतो. परीक्षा म्हणजे प्रेमाचा अभाव नसतो. रागावलास तरी